नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मे आणि 11 मे अशा दोन दिवशीचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे उत्तराखंड। 8 मे 2024 रोजी उत्तराखंड सरकारने राज्यातील जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम सुरू केली आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ केला। बघा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तराखंड राज्याने सुरू केलेली आहे। रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये याचा शुभारंभ करण्यात आला आणि कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही योजना किंवा ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। पिरूल लाओ पैसा पाओ मोहिमेअंतर्गत स्थानिक तरुण आणि गावकरी जंगलातील कोरडे पिरूल गोळा करतील आणि नियुक्त केलेल्या पिरूल संकलन केंद्रात घेऊन जातील। आता हे पिरूल म्हणजे काय? तर पाईन ट्रीचे याला पिरूल असे म्हटले जाते। तर जे स्थानिक तरुण आणि गावकरी आहे ते जंगलातील कोरडे पिरूल गोळा करतील आणि नियुक्त केलेल्या पिरूल संकलन केंद्रात ते घेऊन जातील। पिरूलचे वजन करून संकलन केंद्रात साठवले जाईल आणि ग्रामस्थ किंवा तरुणांना प्रति किलो 50 रुपये दिले जातील। उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळ पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम राबवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा आहे? तर याचे उत्तर आहे 24वा। मे 2024 मध्ये हेनली अँड पार्टनर्स आणि न्यू वर्ल्ड हेल्थ यांनी जगातील सर्वात श्रीमंत शहरांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे। 2024 मधील जगातील टॉप 50 श्रीमंत शहरांमध्ये मुंबई 24व्या स्थानावर आणि दिल्ली 37व्या स्थानावर आहे। जगातील टॉप 50 श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क हे पहिल्या क्रमांकावर आहे। नेक्स्ट आहे, युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीनुसार कोणता देश 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे भारत। युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीनुसार 2022 मध्ये 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे। इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने आपल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2024 मध्ये उघड केले आहे की भारतातील रेमिटन्स गेल्या वर्षी 111 अब्ज डॉलर पर्यंत वाढले आहे। जागतिक स्तरावर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे। 2022 मध्ये भारत, मेक्सिको, चीन, फिलिपिन्स आणि फ्रान्स हे रेमिटन्स प्राप्त करणारे शीर्ष 5 देश होते। तर बघा रेमिटन्स म्हणजे काय? तर स्थलांतरितांनी घरी पाठवलेला पैसा, म्हणजेच भारतातील जे व्यक्ती आहे जे बाहेरच्या देशामध्ये काम करतात, वर्क करतात, ते जे पैसे रिटर्न पाठवतात त्याला आपण रेमिटन्स असे म्हणतो। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या टेक कंपनीने वॉलेट ॲप भारतात लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे गुगल। 8 मे 2024 रोजी टेक कंपनी गुगलने भारतात अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी खाजगी डिजिटल वॉलेट किंवा वॉलेट ॲप लॉन्च केले आहे। या ॲपमध्ये वापरकर्ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड, इव्हेंट तिकीट आणि पास आणि इतर गोष्टी संग्रहित आणि वापरू शकतात। पैशाने वित्त व्यवस्थापित करण्यास मदत करते। यामध्ये पीव्हीआर आणि आयनॉक्स, एअर इंडिया, इंडिगो, फ्लिपकार्ट, फाइन लॅब्स, कोची मेट्रो एस आणि अभिबस यांचा समावेश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा कोणी सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे उत्तराखंड टुरिझम। भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा उत्तराखंड टुरिझमने सुरू केली आहे। उत्तराखंड पर्यटन विकास मंडळ नक्षत्र सभा एक अभिनव खगोल पर्यटन उपक्रम सुरू करण्यासाठी स्टारस्केप्सचे सहकार्य घेतले आहे। यामध्ये सहभागींना सौर निरीक्षणे, खगोल छायाचित्रण स्पर्धा आणि कॅम्पिंग अनुभवांसाठी संधी प्रदान करते। या उपक्रमाचा उद्देश खगोलशास्त्रप्रेमी, साहसी आणि प्रवासी यांना उत्तराखंडमध्ये आकर्षित करणे, त्यांना राज्याच्या नैसर्गिक वैभवात असलेल्या कॉस्मॉसचे अन्वेषण करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ प्रदान करणे हे आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच HDFC लाईफचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर के मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 7 मे 2024 रोजी HDFC लाईफच्या अध्यक्षपदी के मिस्त्री यांच्या नियुक्तीला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे। दीपक एस पारेख यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि बिगर कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर एप्रिलमध्ये कंपनीने मिस्त्री यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती।
मिस्त्री हे HDFC लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. HDFC बँकेसोबत HDFC लिमिटेडचे विलिनीकरण झाल्यानंतर त्यांना HDFC बँक लिमिटेडच्या संचालक मंडळावर गैर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या व्यतिरिक्त ते सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे स्थापन केलेल्या प्राथमिक बाजार सल्लागार समितीचे सदस्य देखील आहेत. नेक्स्ट आहे ASBC आशियाई अंडर-22 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे उत्तर आहे 43. ASBC पुरुष आणि महिला अंडर-22 आणि युवा आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 27 एप्रिल ते 7 मे 2024 या कालावधीत कझाकिस्तानच्या बिलाइन एरिना नॅशनल टेनिस सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. ASBC आशियाई अंडर-22 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कझाकिस्तानने पहिले तर भारताने दुसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत कझाकिस्तानने 48 पदके जिंकले आहेत, तर या स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने 43 पदके जिंकले आहेत. यामध्ये 22 वर्षाखालील संघामध्ये 21 पदके, यामध्ये 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 9 कांस्य पदक आहेत. तर युवा बॉक्सिंग संघाने 22 पदके जिंकलेले आहेत, यामध्ये 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 8 कांस्य पदके आहेत. तर बघा ASBC चा लॉंग फॉर्म काय आहे? तर आशियाई बॉक्सिंग कॉन्फेडरेशन. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमानाचे अनावरण केले? तर याचे उत्तर आहे फ्लाइंग वेज डिफेन्स. मे 2024 मध्ये बेंगळुरू स्थित कंपनी फ्लाइंग वेज डिफेन्सने FWD-200B मानवरहित विमानाचे अनावरण केले आहे. फ्लाइंग वेज डिफेन्स ही एक संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञान कंपनी आहे. हे भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान आहे. स्वदेशी PWD-200B ची किंमत फक्त 25 कोटी रुपये आहे. FWD-200B ची पेलॉड क्षमता 100 kg आहे. त्याची सहनशक्ती 12 ते 20 तास एवढी आहे. हे एक मेल मानवरहित लढाऊ हवाई वाहन मध्यम उंची दीर्घ सहनशीलता असणारे म्हणून वर्गीकृत आहे. त्याचा कमाल वेग 370 किलोमीटर प्रति तास आहे. हे ग्राउंड कंट्रोल स्टेशन 200 किलोमीटरची रेंज धारण करू शकते. हे स्वदेशी UAV प्रभावीपणे बुद्धिमत्ता गोळा करू शकते, शोध मोहीम राबवू शकते आणि अचूक स्ट्राईक करू शकते, ज्यामुळे भारताच्या संरक्षण क्षमता आणि परिस्थितीजन्य जागरूकता वाढू शकते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे भारत. मे 2024 मध्ये UK स्थित ग्लोबल थिंक टँक एम्बरने 5वा ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू रिपोर्ट प्रकाशित केला. यामध्ये म्हटले आहे की 2015 मध्ये भारत सौर ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत जगात 9व्या क्रमांकावर होता, तर 2023 मध्ये तो जपानला मागे टाकून 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू रिपोर्टमध्ये 80 देशांचा समावेश करण्यात आला आहे. 2023 मध्ये भारत निर्माण झालेल्या एकूण विजेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा 5.8% होता. 2023 मध्ये जगातील एकूण वीज निर्मितीपैकी 5.5% सौर ऊर्जेचा वाटा होता. चीन हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे. तर बघा पहिल्या क्रमांकावरती चीन आहे, दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे. सलग 19व्या वर्षी सौर ऊर्जा हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा वीज स्रोत आहे. तर बघा कोणी हा अहवाल जाहीर केलेला आहे? तर UK स्थित ग्लोबल थिंक टँक एम्बरने. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच 6व्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत भारताच्या कोणत्या वृत्तपत्राने 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत? तर याचे उत्तर आहे द हिंदू. द हिंदूने 6व्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत. नीरज चोप्राच्या ॲथलेटिक्समधील उल्लेखनीय प्रवासावर आणि यशावर प्रकाश टाकणाऱ्या नीरजच्या कौशल्यांमागील विज्ञान शीर्षकाच्या त्यांच्या अपवादात्मक स्पष्टीकरणासाठी हे पुरस्कार मिळाले आहेत. द हिंदूने वृत्तपत्रांच्या डिझाईन उत्कृष्टतेमध्ये केलेल्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत सर्वोच्च सन्मान बेस्ट ऑफ शो पुरस्कार जिंकला. नीरज चोप्रा यांच्या कलाकुसरीच्या अंतर्दृष्टीपूर्ण चित्रणामुळे त्यांना क्रीडा पत्रकारिता आणि डिझाईनमधील त्यांच्या कार्यासाठी बेस्ट ऑफ स्पोर्ट्स पेज श्रेणीमध्ये गोल्ड पुरस्कार मिळाला. तसेच तपशीलवार आणि आकर्षक कथन शैलीकडे बारकाईने लक्ष दिल्याबद्दल बेस्ट ऑफ डबल स्प्रेड श्रेणीमध्ये उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त सराव गगन स्ट्राईक 2 कोणत्या राज्यात आयोजित केला? तर याचे उत्तर आहे पंजाब. पंजाबमधील वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडच्या नेतृत्वाखाली खडगाव कॉर्प्सने 3 दिवसीय गगन स्ट्राईक 2 सराव सत्राचे आयोजन केले. त्यात लष्कर आणि हवाई दल सहभागी झाले.
युद्धादरम्यान जमिनीवर लष्कर आणि आकाशातील हवाई दल यांच्यात समन्वय निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. गगन स्ट्राईक 2 नावाच्या या सरावामध्ये अपाचे आणि ALH-WSI हेलिकॉप्टर, अनआर्म्ड एरियल व्हेइकल्स आणि भारतीय लष्कराच्या विशेष दलांसह विविध शक्ती गुणकांचा समावेश करण्यात आला. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि भूतान यांच्यातील सीमाशुल्क संयुक्त गटाची 5वी बैठक कोठे झाली? तर याचे उत्तर आहे लडाख येथील लेह या ठिकाणी. भारत आणि भूतान यांच्यातील सीमाशुल्क संयुक्त गटाची 5वी बैठक 6 आणि 7 मे 2024 रोजी लेह लडाख येथे झाली. भारताकडून सुरजित भुजावळ आणि भूतानच्या सोनम जमित्सो या बैठकीच्या सहअध्यक्ष होत्या. या बैठकीत नवीन जमीन सीमाशुल्क केंद्र सुरू करणे, पायाभूत सुविधांचा विकास, पारगमन प्रक्रियेचे ऑटोमेशन यावर चर्चा करण्यात आली. भूतानने भारताचे विशेषतः केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे कौशल्य विकास आणि भूतानच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांसाठी क्षमता निर्माण करण्यात मदत केल्याबद्दल आभार मानले. आयात आणि निर्यात या दोन्ही बाबतीत भारत हा भूतानचा सर्वोच्च व्यापार भागीदार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे स्कॉट फ्लेमिंग. मे 2024 मध्ये अमेरिकेचे स्कॉट फ्लेमिंग यांची भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अमेरिकन कॉलेजचे व्यावसायिक बास्केटबॉल प्रशिक्षक आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रथमच AI प्रवक्ता व्हिक्टोरिया शी सादर केला आहे? तर याचे उत्तर आहे युक्रेन. मे 2024 मध्ये युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्हर्च्युअल आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रवक्ता व्हिक्टोरिया शी सादर केला आहे. यामध्ये रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धासह विविध मुद्द्यांवर अपडेट्स देण्यात आले आहेत. हे इतिहासात प्रथमच असेल की डिजिटल प्रवक्त्याचा उपयोग त्याची विधाने वाचण्यासाठी केला जाईल जे अद्याप मानवाने लिहिलेले असणार आहेत. हे कॉन्सुलर प्रतिनिधी व्हिक्टोरिया शी एका युक्रेनियन गायिका आणि प्रभावशाली रोझली नॉम्ब्रेच्या प्रतिमेवर आधारित आहे, ज्याने मंत्रालयाच्या प्रकल्पात भाग घेण्यास सहमती दर्शवली आहे. तर व्हिक्टोरिया शी याचा जो आवाज आहे तो आवाज रोझली नॉम्ब्रेन यांचा असणार आहे. त्याच्या निर्मितीचे मुख्य कारण राजनयिकांसाठी वेळ आणि संसाधने वाचवणे हे आहे. व्हिक्टोरिया शीचे निर्माते गेम चेंजर्स नावाची एक टीम आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच जू फेईहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे चीन. मे 2024 मध्ये चीनने 18 महिन्यानंतर भारतात आपला राजदूत नियुक्त केला आहे. चीनने जू फेईहोंग यांची भारतातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. फेईहोंग हे मुत्सद्दी सन वेईडोंग यांची जागा घेतील, जे सध्या चीनमध्ये उपपरराष्ट्र मंत्रिपदावर आहेत. नेक्स्ट आहे USA थ्रो फेस्टिवल 2024 मध्ये पुरुषांची उंच उडी स्पर्धा कोणी जिंकली? तर याचे उत्तर आहे तेजस्विन शंकर. US थ्रो फेस्टिवल 2024 चे टक्सन एरिझोना अमेरिका येथे आयोजन करण्यात आले. USA थ्रो फेस्टिवल 2024 मध्ये भारताच्या तेजस्विन शंकरने 2.23 मीटरच्या मोसमातील सर्वोत्तम प्रयत्नासह पुरुषांची उंच उडी स्पर्धा जिंकली आहे. अमेरिकेच्या एर्नी सियर्सने दुसरे तर मेक्सिकोच्या रॉबर्टो विलावसने तिसरे स्थान पटकावले. दुसरा भारतीय ॲथलीट सर्वेश कुशारेने 2.13 मीटर अंतरासह 5वे स्थान पटकावले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच ऑक्सफर्ड बुक स्टोअर्सने बुक कव्हर प्राईजच्या 9व्या आवृत्तीचे विजेते म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे भावी मेहता. ऑक्सफर्ड बुक स्टोअर्सने भावी मेहता यांना ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कव्हर प्राईजच्या 9व्या आवृत्तीचे विजेते म्हणून घोषित केले आहे. हेचेट इंडियाने प्रकाशित केलेल्या द बुक बफूल साठी भावी मेहता यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या हायम्पल्स कंपनीने मेणबत्तीवर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी केली आहे? तर याचे उत्तर आहे जर्मनी. मे 2024 मध्ये जर्मन कंपनी हायम्पल्स ने मेणबत्तीवर चालणाऱ्या SR-75 या रॉकेटची ऑस्ट्रेलियात यशस्वी चाचणी घेतली आहे. SR-75 पॅराफिन आणि द्रव ऑक्सिजनद्वारे समर्थित आहे. हे रॉकेट 250 किलोग्रॅम वजनाचे उपग्रह 250 किलोमीटर उंचीपर्यंत नेऊ शकते. या रॉकेटने उपग्रह प्रक्षेपित करणे स्वस्त होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच मियामी ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली? तर याचे उत्तर आहे लँडो नॉरिस. लँडो नॉरिसने मियामी ग्रँड प्रिक्स 2024 जिंकून त्याचे पहिले फॉर्म्युला 1 शर्यतीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी त्याने 8 वेळा दुसरे स्थान मिळवले होते. 2024 मियामी ग्रँड प्रिक्सच्या अंतिम क्रमवारीत नॉरिसनने अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर मॅक्स वर्स्टॅपेनने दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. फेरारीचे चार्ल्स
लेक्लेर्क आणि कार्लोस सेंज यांनी अनुक्रमे 3रे आणि 4थे स्थान मिळवले. रेड बुलचे सर्जिओ पेरेज आणि मर्सिडीजचे लुईस हॅमिल्टन 5व्या आणि 6व्या स्थानावर राहिले आहेत. नेक्स्ट आहे, नुकतेच संगीत सिवन यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते चित्रपट दिग्दर्शक होते. मे 2024 मध्ये मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संगीत सिवन यांचे निधन झाले. त्यांनी योद्धा आणि क्या कुल है हम, यमला पगला दीवाना 2 यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. संगीत सिवन हे तिरुवनंतपुरम केरळचे होते. नेक्स्ट आहे, अलीकडेच पुलित्झर पुरस्कार जाहीर झाले. ते कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? तर ते पत्रकारिता, साहित्य आणि संगीत या क्षेत्रासाठी दिले जातात. 7 मे 2024 रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील कोलंबिया विद्यापीठाने 2024 साठी प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जाहीर केले. हा युनायटेड स्टेट्समध्ये वृत्तपत्र, मासिक आणि ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य आणि संगीत रचना या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. वृत्तपत्र प्रकाशक असलेल्या जोसेफ पुलित्झर यांनी 1904 मध्ये पत्रकारिता, कला आणि संस्कृतीतील उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुलित्झर पुरस्काराची स्थापना केली होती. हे आता न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाद्वारे प्रशासित केले जातात. हा पुरस्कार दरवर्षी 15 तारखेला 15 पत्रकारिता श्रेणी आणि 8 कला श्रेणीमध्ये दिला जातो. पुलित्झर पारितोषिक 2024 चे विजेते आहेत बघा. सार्वजनिक सेवेसाठी प्रो पब्लिक पत्रकार संघ, अन्वेषणात्मक अहवालासाठी हॅना ड्रेयर, न्यूयॉर्क टाइम्स, इंटरनॅशनल रिपोर्टिंग, न्यूयॉर्क टाइम्सचे संपूर्ण कर्मचारी वर्ग, संपादकीय लेखन, डेव्हिड ई. हॉफमन, वॉशिंग्टन पोस्ट. नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. मे 2024 मध्ये केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने केरळमधील कोझिकोड, थ्रिसूर आणि मल्लपुरममध्ये पश्चिम नाईल तापाच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. केरळमध्ये कोझिकोड, थ्रिसूर आणि मल्लपुरममध्ये 6 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या तापामुळे त्रिशूरमध्ये एका 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा आजार डास चावल्यामुळे होतो. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने मेडिटेक स्टॅकथॉन 2024 लॉन्च केले? तर याचे योग्य उत्तर आहे औषध निर्माण विभाग, रसायने आणि खते मंत्रालय. 7 मे 2024 रोजी औषध निर्माण विभाग, रसायने आणि खते मंत्रालयाने मेडिटेक स्टॅकथॉन 2024 लॉन्च केले. भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आले. काही वैद्यकीय उत्पादनांच्या मूल्य शृंखलेचे काळजीपूर्वक परीक्षण करून भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या मेडटेक उद्योगाचे रूपांतर करणे हे त्याचे ध्येय आहे. महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे, देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि अखेरीस वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये भारताला जागतिक आघाडीवर स्थान मिळवून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. स्टॅकथॉनमध्ये गंभीर काळजी, इमेजिंग आणि कॅन्सर थेरपी यासह अनेक विषयांचा समावेश होता. नेक्स्ट आहे, भारतीय वायुसेनेने नैनिताल जंगलातील आग विझवण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? तर याचे योग्य उत्तर आहे बाम्बी बकेट ऑपरेशन. भारतीय वायुसेनेने नैनिताल जंगलातील आग विझवण्यासाठी बाम्बी बकेट ऑपरेशन राबवले. भारतीय वायुसेनेने नैनिताल जवळील जंगलातील आगीचा सामना करण्यासाठी बाम्बी बकेटने सुसज्ज असलेल्या आपल्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा वापर केला. 1983 मध्ये सादर करण्यात आलेल्या आणि कॅनडाच्या डॉन ऑर्नीने शोधलेल्या बाम्बी बकेटने हेलिकॉप्टरला विमानाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्यासाठी सक्षम करून हवेतून वनवेची आग विझवण्याचे जलद आणि कार्यक्षम साधन प्रदान करून हवाई अग्निशमन कार्यात क्रांती घडवून आणली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सर्वात जुने पुरावे असलेले प्राचीन खडक कोठे सापडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रीनलँड. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सर्वात जुने पुरावे असलेले प्राचीन खडक ग्रीनलँडमध्ये सापडले आहेत. MIT आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञांनी या खडकांचा शोध लावला आहे. संशोधकांना असे आढळले की खडकांचे वय सुमारे 3.7 अब्ज वर्ष आहे. त्यांच्या चुंबकीय क्षेत्राची किमान ताकद 15 मायक्रो टेस्ला होती. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र किमान 3.5 अब्ज वर्ष जुने असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून पुरावे मिळाले आहेत. तर सध्याच्या अभ्यासानुसार चुंबकीय क्षेत्राचे आयुष्य अतिरिक्त 200 दशलक्ष वर्षांनी वाढवले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.